शिवसेनेची नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक आहे। उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने यांची उपस्थिती या बैठकीला असेल। तर नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोल्यासाठी ही बैठक होणार आहे। चारही शहरातील शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित असतील। तर शिवसेनेची नागपूरमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, शिवसेनेची नागपूरमध्ये ही महत्त्वाची बैठक आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आहे ती शिवसेने म्हणजे शिंदे गटाची जी आहे ती बैठक नागपुरात पार पडणार आहे। या बैठकीला जे आहे प्रामुख्याने शिवसेना नेते उदय सामंत यासोबत यवतमाळचे येथील आमदार आणि मंत्री असलेले संजय राठोड असतील, आशिष जयस्वाल, उपनेते कृपाल तुमाने यांच्यासह जे आहे ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये यश संपादन केल्यानंतर नागपूर महानगरपालिकाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकेवर जे वार्ता शिवसेनेला जोडा असणार आहेत, अधिकाधिक सीटा मिळवण्यासाठी जे आहे ते संपूर्ण बैठक पार पडणार आहे। आज पूर्व विदर्भात जर बघितलं असेल तर नागपूर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, अकोला असेल, या महानगरपालिका निवडणूक या ठिकाणी होणार आहे। या संदर्भात जे आहे ते सकारात्मक चर्चा व्हावी या संपूर्ण संदर्भाने जे आहे ते या चारही शहरातील शिंदेच्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी बैठक आहे ती हॉटेल सेंटर पॉईंट येथे दुपारी 4 वाजतापासून जे आहे ते आयोजित केली गेलेली आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये सुद्धा 50% जागा जे आहे ते शिवसेनेने भाजपकडे मागितली। या संपूर्ण संदर्भात जे आहे ते शिवसेना नेते आहेत ते संपूर्ण याची माहिती जी आहे ते या उदय सामंत यांना देणार आहेत। यासोबत जर बघितलं असेल तर अकोला असेल, चंद्रपूर असेल, या ठिकाणी सुद्धा शिवसेनेची ताकद आहे। मात्र या ठिकाणी सुद्धा भाजपसोबत ही निवडणूक लढण्यासाठी जे आहेत ते संपूर्ण शिवसेना नेते आहेत, तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत ते आग्रही आहेत आणि त्यासाठी जे आहेत अधिकाधिक सीट आपल्या कोट्यात कशा येतील या संपूर्ण संदर्भाने सकारात्मक चर्चा जी आहे ती आज नागपुरातील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये होणार आहे। मात्र तेजस, शिवसेनेची विदर्भात किंवा नागपूरमध्ये कशा पद्धतीने आगामी निवडणुकांसाठी रणनीती असू शकते? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर शिवसेना विभाजनानंतर बघितलं असेल तर ही निवडणूक जी आता तब्बल 8 वर्षांना होऊ घातलेली आहे आणि त्यामुळे युबीटी सुद्धा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा 37 जागेची मागणी जी आहे ते काँग्रेसकडे केलेली आहे। मात्र असं असताना जर नागपूर महानगरपालिकेकडे बघितलं असेल तर 2 फक्त नगरसेवक जे आहे ते होते। मात्र यंदा जर बघितलं असेल तर विभाजन झालेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेला भाजप देण्यासाठी सकारात्मक आहेत का? आपण जर बघितलं असेल तर भाजपचे शहर अध्यक्ष शंकर तिवारी यांनी आम्ही स्वबळावर ही निवडणूक लढू। मात्र ही निवडणूक नागपूरसाठी जी आहे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यामुळे निश्चित तेजस, त्यामुळे या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।